परमपूज्य सुभाषपुरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि संगमनेर अकोला तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या आपल्या कळस गावामध्ये तर एक नवीन साई सुमन हॉस्पिटलचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहुणे रावळे सगळे मित्र परिवार आलेला आहे। आता सगळ्यांचंच नाव घेण्यामध्ये मी काय कैलास भाऊ वेळ घालत नाही। नवनाथ भाऊ, तू माझ्याकडे पाहिलं मग तुझं नाव घ्यावंच लागलं मला। ही कला असली पाहिजे। नाही नाही, कोणालाही राग येऊन नाव नकोच, कारण नेतेच इतके तुम्ही मामा गोळा केलेत सगळे संगमनेर तालुक्यातले सगळे नेते मंडळी इथं तुम्ही आज या ठिकाणी गोळा केलेले आणि त्याच्यामुळं तुमच्या आग्रहास्तव आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे। आणि आज इथं एक चांगल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे। डॉक्टर जयश्री थोरातांनी सांगितलं त्या पद्धतीने ते हॉस्पिटल चांगली सेवा देईल, चांगल्या पद्धतीने रुग्णांना काळजी घेईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। एक काळ असा होता की पांडू शेठ वगैरे सगळ्या मंडळींना माहिती आहे, सोन्याबापू गुरुजी इथं बसलेले आहे, हे सगळे ज्येष्ठ मंडळी आहे। गडाख साहेब बसलेले आहेत, आपले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, हे सगळ्यांना माहिती की साप चावला तरी संगमनेरला तांबे हॉस्पिटलला आणावं लागायचं ही परिस्थिती होती। संगमनेर शिवाय दवाखाने आपल्या अकोले तालुक्यामध्ये अजिबात नव्हते किंवा होते तरी एक चांगल्या पद्धतीची सेवा नव्हती। आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अकोले तालुक्यामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये चांगले दवाखाने, चांगले डॉक्टर या ठिकाणी तयार होत आहेत। आणि विशेष म्हणजे हे सगळे जे डॉक्टर तयार होत आहेत हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत। हे शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळं आपल्या पंचक्रोशीमध्ये दवाखाना आणि हॉस्पिटल चालू करताना ते कुठल्याही पद्धतीचं सेवा देण्यामध्ये कमी पडत नाही असा आपला आता अनुभव झालेला आहे। आणि म्हणून आपण पाहतो की संगमनेरला आता फक्त सिरियस झाला पेशंट किंवा इथं जर उपचार नसेल तरच त्याला संगमनेरला आता न्यावं लागतं। आणि इकडचा जो तुमचा पट्टा आहे आपला सगळा घाटाच्या वरचा तो तर सगळा SMBTला आता सगळा जातोय आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणावर सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने अतिशय मागं राहिलेला होता अकोले तालुका। कारण आम्ही लहानपणापासून पाहायचो की आमचे वडिलांकडं जे पेशंट यायचे त्याच्यातले किमान 50% तरी पेशंट अकोले तालुक्यातले असायचे। आणि आज आपण पाहतो की मोठे मोठे हॉस्पिटल आपले आता उभे राहतात। ही एक अत्यंत आनंदाची बाब आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे। तसंही अकोले तालुक्यामध्ये हुशार लोकांची काही कमी नाहीये। आता ते डॉक्टर वगैरे म्हणजे फक्त पुढारपणात तर हुशार होतेच कैलास भाऊ सगळे, परंतु आता सगळे बाकी क्षेत्रात पण पुढे सगळेजण यायला लागलेले आहेत, याचा एक आनंद आहे। आणि इतके हुशार माणसं आहेत जया की मतदान देखील तू बघ कसं केलेलं आहे। बरं आज नाही, 2014च्या मोदी लाटेत पण, 2019च्या लाटेत पण, 2024च्या लाटेत पण इथल्या मतदाराला काही सांगावं लागत नाही कोणाला मतदान करायचे आणि इथल्या पुढाऱ्यांना सांगावं लागत नाही का काय भाषण करायचे। भाषणाची आवड असलेले कैलास भाऊ सोडून कैलास भाऊ भाषण नाही करत। कैलास भाऊ कमी बोलतात काय सागर, परंतु कामाचा माणूस आहे। 10 वर्ष आम्ही जिल्हा परिषद मध्ये एकत्र काम केलेलं आहे। कैलास भाऊच्या मार्गदर्शनाखाली नंतर अजय तयार झाला। तो इतका तयार झाला कारण कैलास भाऊची तालीम फार डेंजर आहे। आमदार साहेब पण आलेले आहेत, ते पण एक प्रतिथयश डॉक्टर आहे। या डॉक्टर साहेब या, नाही 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 या, तुमची वाट पाहून शेवटी आम्ही माग पावर का। नमस्कार महाराज या। आज या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य आहे का सगळे अध्यात्मातले काम करणारे सगळे माणसं देखील इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अध्यात्मातले काम करणारे माणसंही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पुढारी पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पाहुणे रावळे सगळ्या गोतावळा पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि मला असं वाटतं की हीच खऱ्या अर्थाने वाकचौरे परिवाराने कमवलेलं हे यश आहे।
इथं शिवरामदादा बसलेले आहेत, त्यांनी मोठ्या कष्टातून या परिवाराला मोठं केलं, शेतीतून हा परिवार मोठा झाला, आज डॉक्टर होत आहेत. सुनबाईंनी इथं फार्मसीचं मेडिकल स्टोअरचं उद्घाटन या ठिकाणी त्यांचं पण झालेलं आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की या वाकचौरे परिवाराची जी परंपरा या मागच्या पिढ्यांनी जी तयार केलेली आहे प्रामाणिकपणे सेवा देण्याची, तशीच सेवा पुढच्या काळातही हे सगळे मंडळी देत राहतील. आणि निश्चितच डॉक्टर राहुल वाकचौरे आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या हातून आपल्या पंचक्रोशीतील रुग्णांची सेवा घडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.